गुड मॉर्निंग. सो सगळ्यांनी होमवर्कचे क्वेश्चन सॉल्व केले असतील. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3. डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आपण काय केलंय, बाय प्रोसिजर सुद्धा सॉल्व केले. त्याच्यामध्ये सुद्धा एक स्टेप रिड्यूस करून कमी वेळात कसं फाइंड आउट करायचं बाय प्रोसिजर्स अँड विदाउट प्रोसिजर्स. त्याच्यावरचा आपण शॉर्टकट ट्रिक्स पण बघितली की डायरेक्टली तुम्ही कमी वेळात त्याचे आन्सर्स कसं फाइंड आउट करणार, त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार. ठीक आहे. सो सगळ्यांना व्हॅल्यू काढता येत असेल. कोणाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू मध्ये फाइंड आउट करण्यासाठी किंवा ज्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता येत नाही अजून सुद्धा, त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, त्याला अडचण असेल त्यांना. ठीक आहे. किंवा कॉल करा. ठीक आहे. पण डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू सगळ्यांना फाइंड आउट करता यायला पाहिजे. सिंपल पॉईंट. ठीक आहे. सो त्याच्यानंतर आपण नवीन पॉईंट्स बघणार आहे आज. दॅट इज द मायनस अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट्स. ठीक आहे. जो काही डिटर्मिनंट्स आहे त्या डिटर्मिनंटच्या प्रत्येक एलिमेंट्सला काय असतो, एक मायनस आणि एक स्वतःचा काय असतो, कोफॅक्टर्स. मग त्या एलिमेंटचे मायनस आणि कोफॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण डिटर्मिनंटची पोझिशन्स बघितली होती. ठीक आहे. डिटर्मिनंटचे एलिमेंट्स डिनोटेड बाय. ठीक आहे. आधीच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण बघितलं. सपोज एखादा डिटर्मिनंट असेल. ठीक आहे. 3 डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 घेऊ आपण. सो 3 रोज अँड 3 कॉलम्स. सो इथली पोझिशन्स आपण बघितली. पहिले काय, रो कॉलम. then it is first row second column, first row third column, then second row first column, पहिले row नंतर column, then second row second column, second row third column. ठीक आहे. इथली पोझिशन काय आहे ना, third row first column, पहिले row नंतर column, third row second column, third row आणि third column. ठीक आहे. सो एक डिटरमिनंट आहे. सपोज a is equal to, तर आपण 3 डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 घेतलाय. सो आपण ते एलिमेंटच्या पोझिशन्स माहित होते. एलिमेंट्स, आता एलिमेंट्स आपण कशा डिनोट केलं, स्मॉल लेटर ए. एलिमेंट्स डिनोटेड बाय स्मॉल लेटर ए, आय अँड जे. त्याच्या बेस मध्ये आय म्हणजे तो कुठल्या रो मध्ये एलिमेंट्स त्याच्या बेस मध्ये पोझिशन द्यायची आणि त्यानंतर लिहायची जे म्हणजे कुठल्या कॉलम्स मध्ये. सो वेअर I rows, which row. ठीक आहे. आणि J म्हणजे which columns, which columns. ठीक आहे. सो एलिमेंटच्या पोझिशन्स आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 मध्ये. ठीक आहे. पहिले रो नंतर काय, कॉलम. त्याची पोझिशन लिहायची असेल बेस मध्ये तर पहिले चेक करायचं कुठल्या रो मध्ये. फर्स्ट रो असेल तर 1. ठीक आहे. सेकंड रो असेल तर 2 आणि थर्ड. सपोज एखादा एलिमेंट आहे सेकंड रो मध्ये आणि थर्ड कॉलम मध्ये, सो त्याची पोझिशन काय करणार तुम्ही, ए पहिलं रो 2 आणि कोणता कॉलम थर्ड, म्हणजे a to 3 ही झाली त्या एलिमेंटची पोझिशन्स. म्हणजे तो कुठल्या प्रेझेंट कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम्स मध्ये त्या बेस मध्ये लिहायचं. आय म्हणजे विच रो आणि जे म्हणजे विच कॉलम्स. ठीक आहे. सो एलिमेंटची पोझिशन्स आपण बघितल्या होत्या. ठीक आहे. डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 1 1 2 पहिलं रो नंतर कॉलम्स. ठीक आहे. आता डिटर्मिनंट्स मध्ये जेवढे एलिमेंट्स असतील, ठीक आहे, डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 असेल, सो त्याच्यामध्ये 2 रोज अँड 2 कॉलम्स. ठीक आहे. 2 रो आणि 2 कॉलम्स असतात. सो हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट, 4. जर डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 असेल तर किती एलिमेंट्स असतात, 3 रोज 3 कॉलम्स. सो हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट, 9. ठीक आहे. जर डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 असेल तर 4 एलिमेंट्स. डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 असेल तर 9 एलिमेंट्स. जेवढे एलिमेंट्स असतील तेवढेच काय असतात, मायनस, आणि तेवढेच काय असतात, कोफॅक्टर्स. सो ईच एलिमेंट्स हॅव मायनस अँड कोफॅक्टर्स. प्रत्येक एलिमेंटला एक स्वतःचा मायनस असतो आणि स्वतःचा एक कोफॅक्टर असतो. ठीक आहे. मग आता एखाद्या एलिमेंटचा मायनस काढायचा असेल तर ते मायनस काढण्याची प्रोसिजर काय. ठीक आहे. सो मायनस, ठीक आहे, आपण मायनस जोडून कशी काढणार, मायनस ऑफ एलिमेंट. ठीक आहे. मायनस ऑफ एलिमेंट. ठीक आहे. सो मायनस ऑफ एलिमेंट्स. आता या एलिमेंटचा मायनस काढायचा, सपोज मला ए आय जे. ठीक आहे. आता प्रत्येकाचा ए आय जे, ठीक आहे, स्टँडर्ड घेतोय. सो ए आय जे एलिमेंटचा मायनस कसा काढायचा. सो मायनस ऑफ ए आय जे करू आपण. सो मायनस ऑफ ए आय जे, मायनस ऑफ ए आय जे, ज्या एलिमेंटचा. आता आय म्हणजे काय, रो असणारे 1 2 3 आणि जे म्हणजे कॉलम असणारे 1 2 3. ठीक आहे. सो मायनस ऑफ ए आय जे ऑब्टेन, लक्ष द्या, ऑब्टेन बाय eliminating
आय रो इलिमिनेटिंग किंवा डिलीट होऊ शकतो तुम्ही इलिमिनेटिंग तो रो आय रो इलिमिनेट करायचा इलिमिनेटिंग आय रो अँड जे कॉलम अँड रिमेनिंग एलिमेंट्स. ठीक आहे, जसं आपण फर्स्ट रो कन्सिडर करून एक्सपांड करतोय तसंच फक्त प्रत्येक एलिमेंट साठी सारखं करावं लागेल तुम्हाला. प्रत्येक 9 एलिमेंट आहे तर 9 एलिमेंट साठी तीच प्रोसिजर. तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम्स मध्ये तो रो आणि तो कॉलम्स काय करायचा इलिमिनेट करायचा. बरोबर आहे. मायनस ऑफ aij obtained by eliminating I row and j columns and remaining elements of determinant. रिमेनिंग एलिमेंटचा काय घ्यायचा डिटरमिनंट इज कॉल्ड मायनस ऑफ दॅट एलिमेंट्स इज कॉल्ड मायनस ऑफ दॅट एलिमेंट्स aij. आता aij साठी फक्त इथे नंबर असणार 1 2 3 इकडे 1 2 3. ही प्रोसिजर सेम फक्त मी स्टँडर्ड साठी सांगितलं मायनस ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, काय करायचंय ज्या पण एलिमेंटचा मायनस आणि कोफॅक्टर्स काढायचा तो रो आणि तो कॉलम डिलीट करायचा आणि उरलेल्या एलिमेंटचा डिटरमिनंट्स. 9 च्या 9 एलिमेंट जर असतील तर 9 च्या 9 एलिमेंट साठी तीच प्रोसिजर. ठीक आहे, प्रत्येकासाठी तेच करायचं. जसं आपण डिटरमिनंट एक्सपांड करताना फक्त फर्स्ट रो करतोय. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये पहिला एलिमेंट घेऊन त्याच्या बाजूला डिटरमिनंट लिहितो. तसं नाही येणार, याच्यामध्ये फक्त उरलेल्या एलिमेंटच्या डिटरमिनंटचं कॅल्क्युलेशन करून तो त्या एलिमेंटचा मायनस. ठीक आहे, क्वेश्चन्स मध्ये बघू आपण एक्झॅक्टली मायनस आणि कोफॅक्टर्स क्वेश्चननी कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, फक्त एक स्टँडर्ड डेफिनेशन आहे की कुठल्या एलिमेंटचा मायनस आणि मायनस जर काढायचा असेल तर तो ज्या एलिमेंट मध्ये प्रेझेंट आहे तो रो आणि तो कॉलम काय करायचा डिलीट आणि उरलेल्या एलिमेंटचा डिटरमिनंट इज कॉल्ड मायनस ऑफ दॅट एलिमेंट. ठीक आहे, सो मायनस इज denoted by element कसे denoted करतो आपण स्मॉल लेटर aij. so minus is denoted by capital letter mij. aij चा मायनस कसे डिनोट करणार mij. so a11 चा मायनस कसे डिनोट करणार m11. ठीक, मग a22 चा मायनस कसे डिनोट करणार m22. a22 फक्त इथं काय आहे m22 त्याचा मायनस. ठीक आहे, सो हे झालं मायनस. ठीक आहे, मग सपोज तुम्हाला a11 चा मायनस काढायचा. ठीक आहे, मी a22 चा काढतो. ठीक आहे, सपोज मायनस ऑफ. ठीक आहे, किंवा तुम्हाला काढायचे सपोज कन्सिडर किंवा मायनस ऑफ a22. ठीक आहे, सो a22 चा मायनस काढायचा. सो मायनस ऑफ a22. सो a22 चा मायनस कसे डिनोट करणार आपण m22. सो देयरफॉर m22 इज इक्वल टू काय येणार a22 चा मायनस कसे डिनोट करणार m22. ठीक आहे, सो काय मायनस करायचा फॉर्म्युला डिलीट दॅट रो. आता i च्या जागेवर k2 आणि j च्या जागेवर k. म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम काय करावं लागेल डिलीट. कारण तो एलिमेंट कुठे प्रेझेंट आहे a22 चा मायनस जर काढायचा तर a22 कुठे प्रेझेंट आहे सेकंड रो सेकंड कॉलम. सो डिलीट सेकंड रो सेकंड कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट a11 a13 a31 a33 a11 a13 a31 a33. ठीक आहे, आता इथे एक्झॅक्टली नंबर जर असेल तर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून यू कॅन फाइंड आउट द मायनस. ठीक, सो सिमिलरली यू कॅन फाइंड आउट द रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ मायनस. तीच प्रोसिजर a33 साठी काय आहे a33 चा मायनस थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट. a31 चा मायनस काढायचा आहे सो थर्ड रो फर्स्ट कॉलम डिलीट रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट. सिमिलरली find remaining elements of determinants. Similarly remaining elements
रिमेनिंग एलिमेंट्स, रिमेनिंग मायनस ऑफ एलिमेंट. ठीक आहे, म्हणजे उरलेल्या एलिमेंटचं सेम प्रोसिजर, ज्याचाही मायनस काढायचा तो रो आणि कॉलम डिलीट, उरलेल्या एलिमेंटचे डिटरमिनंट आणि रिमेनिंग डिटरमिनंट्स जो तुम्हाला 2 ऑर्डरचा डिटरमिनंट्स मिळतोय. अँड यू नो दॅट हाऊ टू फाइंड आउट बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. तुम्ही त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा, तो झाला त्याचा मायनस. ठीक आहे, आता कोफॅक्टर्स बघू आपण, कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स. कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट. ठीक है, सो कोफैक्टर्स ऑफ एलिमेंट्स. ठीक है, सो कोफैक्टर्स ऑफ एलिमेंट्स इज डिनोटेड बाय कोफैक्टर्स ऑफ एलिमेंट इज डिनोटेड बाय कशा डिनोट करणार आपण, कॅपिटल लेटर CIJ. कशा डिनोट करणार, CIJ. ठीक है, सो कोफैक्टर ऑफ एलिमेंट AIJ इज. मग AIJ एलिमेंटचा कोफॅक्टर कसा काढणार, आता I आणि J च्या जागेवर रो आणि कॉलमची व्हॅल्यू असणार 1 2 3. ठीक आहे, सो कोफॅक्टर ऑफ एलिमेंट AIJ इज CIJ इज इक्वल टू -1 raised to I plus J. माइनस फॉर्मूला है CIJ का, कोफैक्टर फाइंड आउट करेगा डायरेक्टली, फॉर्मूला है CIJ इज इक्वल टू -1 raised to I plus J into minus of MIJ, minus MIJ multiply with minus MIJ. ठीक, म्हणजेच या MIJ नंतर जर मायनस माहित असेल तरच त्या मायनस वरून तुम्हाला, म्हणजे त्या एलिमेंटचा मायनस माहित असेल तरच तुम्ही त्या एलिमेंटचा कोफॅक्टर काढू शकता. कारण कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, CIJ इज इक्वल टू -1 raised to I plus J into minus of MIJ. म्हणजे MIJ हा मायनस तुम्हाला माहित पाहिजे तेव्हाच तुम्ही CIJ काढू शकता. ठीक आहे, आता तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये, ठीक आहे, एक्झॅक्टली क्वेश्चन सॉल्व करताना, ठीक आहे, तर इथे लक्ष द्या, -1 raised to I plus J. I म्हणजे रो आणि J म्हणजे कॉलम. मग इथे 1 plus 2 1 plus 1 2 plus 1. ठीक आहे, इथे रो आणि इथे कॉलमची काय असणार आहे, ऍडिशन -1 च्या पॉवर मध्ये. आता -1 च्या पॉवर मध्ये काही असेल, म्हणजे इवन आता -1 च्या पॉवर मध्ये सपोज 2 आहे, हे I1 आहे आणि J पण 2 आहे, सो 1 plus 1 किती झालं 2. सो -1 चा स्क्वेअर काय होतो, +1 आणि +1 into MIJ +1 into MIJ 1 लिहायची गरज नाही. -1 च्या पॉवर मध्ये सपोज तो I फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम आहे, 1 प्लस सपोज 1 plus 2 आहे सेकंड कॉलम, सो 1 plus 2 किती झालं 3. मग -1 raised to क्यूब किती येणार, -1 चा क्यूब किती येतो -1. सो -1 into MIJ किती येणार -MIJ. ठीक आहे, त्याच्यानंतर काय घेऊ आपण, सेकंड रो सेकंड कॉलम. ठीक आहे, 2 plus 2 4 -1 raised to power 4 किती येणार, -1 raised to power 4 plus 1. -1 चा स्क्वेअर 1 आणि या -1 चा स्क्वेअर 1 into 1 1 into MIJ. ठीक आहे, मग जर इकडे 2 असेल इथे 3 असेल सपोज, सेकंड रो आणि थर्ड कॉलम आहे, सो 2 plus 3 5 आणि -1 raised to 5 किती येणार -1 येणार. ठीक आहे, व्यवस्थित क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्लिअर होईल, पण तरी एकदा व्यवस्थित लक्ष द्या. -1 raised to 5 किती येणार -1 into MIJ -MIJ. ठीक आहे, म्हणजे मायनस आणि कोफॅक्टर मध्ये -1 च्या पॉवर मध्ये काय आहे, ऍडिशन I आणि J ची, म्हणजे रो आणि कॉलमची ऍडिशन -1 च्या पॉवर मध्ये काय होतं त्याच्यानुसार फक्त साइन बदलायला लागेल. कुठे MIJ जर आला तर -MIJ आला. ठीक आहे, पण ते डिपेंड काय आहे की तो कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम्स मध्ये. ठीक आहे, कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम्स मध्ये. ठीक आहे, जर आपण बघितलं 2 असेल 4 असेल 6 असेल, तर -1 च्या पॉवर मध्ये 2 4 6 असेल तर ते +1 होते, म्हणजे MIJ च राहते. आणि -1 च्या पॉवर मध्ये 1 3 असेल 5 असेल 7 असेल तर -1 raised to 3 -1 raised to 5 काय आहे ते -1 -1 into MIJ -MIJ. म्हणजे याच्यावरून कळलं का 2 4 6 काय आहे, इवन नंबर. बरोबर.
मग जर -1 पॉवर मध्ये इव्हन नंबर असेल, आता पॉवर मध्ये काय आहे, रो आणि कॉलमची ऍडिशन, ठीक आहे. म्हणजे तिथे जर इव्हन नंबर येत असेल तर मायनस मध्ये काहीच फरक नाही पडला, प्लस mi तर प्लस mi तिथे राहिला, ठीक आहे. पण तिथे जर ऑड झाली ऍडिशन तर ते साइनचा फरक पडला, मायनस व्हायला लागलं, प्लसचं मायनस mi यायला लागलं, ठीक आहे. सो याच्यावरून लक्षात द्यायचं, याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल एक लाईन खूप महत्त्वाची आहे, ती तुम्हाला नोट डाऊन करायची. minus and cofactors are same but addition of row and column is odd, then sign will be changed. जर रो आणि कॉलमची ऍडिशन -1 च्या पॉवर मध्ये ती जर इव्हन झाली तर मायनस आणि कोफॅक्टर जो असेल सेमच mi जेच राहणार, पण ती जर ऑड झाली तर -mi जेवा लागेल, साइन बदलावा लागेल, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मायनस अँड कोफॅक्टर are same किंवा equal. The minus and cofactors are same. Minus and cofactors are same, but addition of row म्हणजे I and column is odd, then sign will be changed. Then sign change. The minus and cofactors are same but addition of row and column is odd, then sign will be changed. ठीक आहे. ही लाईन खूप महत्त्वाची आहे. कुठल्याही एलिमेंटचे मायनस आणि कोफॅक्टर सेमच असतात, फक्त डिपेंडिंग की त्या रो आणि कॉलमची ऍडिशन काय आहे. जर त्याच्या पोझिशन्स a to 3 आहे, रो आणि कॉलमची ऍडिशन किती इथे 5, जर इव्हन ऑड झाली 2 + 3 5 ऑड नंबर, तर मायनस जर त्याचा 2 असेल तर त्याचा कोफॅक्टर काय येतो, +2 च्या जागेवर काय येतो, साइन बदलते -2. बाकी मायनस आणि कोफॅक्टर कशा असतात, सेम. जिथं फक्त रो आणि कॉलमची ऍडिशन ऑड होते तिथं फक्त साइन बदलते. म्हणजेच महत्त्वाचं आहे तुम्हाला मायनस, ज्याला मायनस फाइंड आउट करता आले त्या मायनसवरून तुम्ही फक्त कोफॅक्टर डायरेक्ट मायनसवरून काय काढता, डायरेक्टली कोफॅक्टर्स, ठीक आहे. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला यूज करायची गरज नाही, आपण जे काही नोट मध्ये लिहिलं त्याच्यानुसार आपण डायरेक्टली कोफॅक्टर्स काढणार, ठीक आहे. सो एक्झॅक्टली क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की डायरेक्टली कोफॅक्टर्स कसे काढायचे मायनस, ठीक आहे. सो सगळ्यात पहिले लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण एक्झॅक्टली क्वेश्चन बघू की एलिमेंटचे मायनस आणि कोफ म्हणजे एलिमेंटचे मायनस आणि कोफॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे, ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन. हे एक्झॅक्टली क्वेश्चन्स बघू आपण की मायनस आणि कोफॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे एलिमेंट्स, ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिले डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 चे मायनस आणि कोफॅक्टर्स कसे काढायचे ते बघू. त्याच्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 च्या डिटर्मिनंटच्या एलिमेंटचे मायनस आणि कोफॅक्टर्स कसे काढायचे, ठीक आहे. सो फाइंड द मायनस अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट्स, ठीक आहे. सो डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 दिले तुम्हाला 2 rows and 2 columns. So how many elements are present in the determinants of order 2? 4 elements, ठीक आहे. सो 4 एलिमेंट्स आहेत, सो मायनस किती येतील 4 आणि कोफॅक्टर्स पण किती 4, ठीक आहे. मग कसं काय राहील लक्षात घ्या, मायनस ऑफ एलिमेंट्स, मायनस ऑफ एलिमेंट्स, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 2 ची पोझिशन सांगा मला काय, म्हणजे तो कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम मध्ये, काय आहे पोझिशन त्याची, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे A11, ठीक आहे. मग याचा मायनस कसे नोट करणार आपण, m कुठल्या रो मध्ये 2 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे बेस मध्ये फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे A11 पोझिशन देतो, त्याचा मायनस काय m11, ठीक आहे. सो तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मी मायनस ऑफ 2 चा मायनस कसे नोट करणार आपण m11, ठीक आहे. ठीक आहे. आता इकडे लक्षात मायनस काढायचा आहे, ठीक आहे. ज्या पण एलिमेंटचा मायनस काढायचा आहे, काय डेफिनेशन, एलिमिनेटिंग I and j रो, म्हणजे तो रो ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये प्रेझेंट आहे तो रो आणि तो कॉलम काय करायचा, एलिमिनेट करायचा आहे, डिलीट करायचा आहे आणि उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट, ठीक आहे. सो 2 कुठे दिसतोय, फर्स्ट रो एंड फर्स्ट कॉलम, सो डिलीट अँड रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट्स. बघा डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये रिमेनिंग एलिमेंट्स एकच उरतो, ठीक आहे. त्याच्यामुळे रिमेनिंग
एलिमेंटचा इथे डिटरमिनंट घ्यायची गरज नाही, डायरेक्टली तो एलिमेंट घ्यायचा, कारण इकडे एकच एलिमेंट उरला, ठीक. मग त्याला डिटरमिनंट मध्ये घ्यायची गरज नाही, डायरेक्टली रिमेनिंग एलिमेंट्स, ठीक आहे. मग किती रिमेनिंग एलिमेंट्स -6, ठीक आहे. रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 मध्ये रिमेनिंग एलिमेंटचा डिटरमिनंट 4 एलिमेंट होतात प्रत्येक याच्यामध्ये, तो रो आणि तो कॉलम डिलीट केला की डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 मध्ये रिमेनिंग एलिमेंट्स किती होतात 4. त्याच्यामुळे त्या 4 एलिमेंट्सचा रिमेनिंग एलिमेंटचा डिटरमिनंट घ्यावा लागतो. पण डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये तो रो आणि तो कॉलम्स डिलीट करून रिमेनिंग एलिमेंट्स -6. आता या -6 चा डिटरमिनंट घ्यायची गरज आहे का? नाही, कारण तो सिंगल एलिमेंट आहे. सो यू डायरेक्टली यू कॅन राइट डाउन दॅट व्हॅल्यू -6, ठीक आहे. आता 3 ची पोझिशन काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो डिनोटेड बाय याच्या बेस मध्ये m12. कशा डिनोट करता येतं? -m12. सो मायनस ऑफ कशाचा? -3 चा. मग -3 चा मायनस काढायचा, तर -3 कुठल्या रो मध्ये? फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट रिमेनिंग एलिमेंट्स 4. तो झाला मायनस, ठीक आहे. देन 4 आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, so denoted by m21. so minus of 4 चा माइनस काय डिनोट करणार? m21. so delete that row and that column remaining elements काय होते? -3. then -6 m22. second row second column denoted by m22. so minus of -6, ठीक है. -6 चा माइनस काढायचा, मग -6 चा रो आणि -6 चा कॉलम डिलीट रिमेनिंग एलिमेंट्स किती आहे? 2. so these are the minus of elements of determinants of order 2, ठीक है. आता कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट, कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स, ठीक है. so cofactors of the elements is denoted by CIG, ठीक है. so A11 चा कोफॅक्टर्स कसे डिनोट करणार आपण? C11, ठीक है. याचा कोफॅक्टर्स सेकंड एलिमेंटचा C12, C21 सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम C22, ठीक है. आता मी सांगितलं होतं नोट डाउन मध्ये काय? मायनस अँड कोफॅक्टर्स आर सेम बट एडिशन ऑफ रो अँड कॉलम इज ऑड, देन साइन चेंज. जिकडे रो आणि कॉलमची एडिशन ऑड होते तिथे तुम्हाला साइन चेंज करायचे, बाकी मायनस आणि कोफॅक्टर्स कसे असतात? सारखे असतात. मग इथे रो आणि काय असते कॉलम, इथे एडिशन चेक करायची. 1 + 1 2 इवन ऑर ऑड? इवन. 1 + 2 इवन ऑर ऑड? 1 + 2 3 इवन ऑर ऑड? म्हणजे इथं साइन चेंज करावं लागेल आपल्याला. इथे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर मायनस आहे की मायनस प्लस होईल. 2 + 1 3 ऑड and 2 + 2 4 इवन. इकडे बदलणार आहे का? नाही. म्हणजे मायनस आणि कोफॅक्टर सेम असतात, फक्त जिथं रो आणि कॉलमची ऍडिशन ऑड होते तिथं फक्त साइन बदलून लिहायचं त्याचं, बाकी सगळं सेम. मग इथे -6 आहे तर त्याचा कोफॅक्टर काय असणार आहे? -6. मग याचा -4 आहे पण इथे ऍडिशन किती होते? ऑड. मग या +4 चं साइन चेंज करून लिहायचं, +4 चं काय होईल? -4. इथे -3 आहे पण इथे 2 + 1 ऑड होते, तर -3 चं साइन चेंज करून -3 चं चेंज होईल +3. इथे साइन बदलणार आहे का? नाही, कारण इथे रो आणि कॉलमची ऍडिशन काय होते? ऑड. ज्याला मायनस फाइंड आउट करता आले ते कोफॅक्टर फाइंड आउट करतात, फक्त जिथे रो आणि कॉलमची ऍडिशन ऑड होते तिथे फक्त चेंज करायचं. +4 चं -4 आणि -3 चं +3, ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता मायनस अँड कोफॅक्टर. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट. Then next question, find the minus and cofactors of elements of determinants, ठीक है. So determinants of order 3 दिले आता तुम्हाला, ठीक आहे. determinants of order 2 सिंपल आहे, ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट खूप कमी आहे, कारण 4 एलिमेंट्स आहेत तर 4च मायनस येतात आणि 4च कोफॅक्टर्स येतात, ठीक आहे. आणि रिमेनिंग एलिमेंटचा डिटरमिनंट घ्यायची गरज नाही, कारण रिमेनिंग एलिमेंट्स हा सिंगल होतं, ठीक आहे. पण आता डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 आहे. सो याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? 3 × 3 9 एलिमेंट्स. सो how many elements are present? 9. सो याच्यामध्ये 9 मायनस येतील आणि 9 कोफॅक्टर्स येतील. काय येतील? 9 मायनस अँड 9 कोफॅक्टर्स, ठीक आहे.
त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या याच्यामध्ये मायनस आणि को फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 चे मायनस आणि को फॅक्टर सिंपल ठीक आहे सो मायनस ऑफ एलिमेंट्स ठीक है माइनस ऑफ एलिमेंट्स ठीक है हा 2 चा माइनस डिनोटेड बाय 2 पुढे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सो डिनोटेड बाय m11 कसे नोट करणार m11 तुम्हाला समजण्यासाठी ब्रॅकेट मध्ये लिहू शकता माइनस ऑफ 2 मग 2 चा माइनस काढायचा आहे आता इकडे एक्झॅक्टली प्रोसिजर ना कारण रिमेनिंग 4 एलिमेंट्स होतात ठीक आहे सो 2 चा माइनस काढायचा आहे सो 2 कुठे दिसतोय first row first column so delete first row first column remaining elements of determinants minus 2 3 4 1 ठीक है remaining elements of determinants and remaining elements of determinants that is determinants of order 2 and you have to solve by using cross multiplication minus 2 then minus 12 that is minus 40 so what is the minus of 2 2 चा minus किती आला minus 2 so similarly you can find out the remaining elements of minus same procedure प्रत्येक एलिमेंट साठी तीच ठीक आहे मग -1 चा मायनस कशाने नोट करणार फर्स्ट रो सेकंड कॉलम so denoted by m12 minus of -1 ठीक आहे मग -1 चा माइनस काढायचा पण कुठे दिसतो -1 फर्स्ट रो सेकंड कॉलम सो एलिमिनेटिंग दॅट रो अँड दॅट कॉलम्स अँड रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट्स 5 3 -3 1 आणि कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता 5 minus 9 so that minus plus 9 plus 5 40 ठीक then next 0 कुठे फर्स्ट रो थर्ड कॉलम सो याचा माइनस नोट करणार फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे m13 माइनस ऑफ 0 मग 0 कुठे दिसतोय तो रो आणि कॉलम डिलीट तीच प्रोसिजर प्रत्येक एलिमेंट साठी सारखी सो डिलीट फर्स्ट रो थर्ड कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स 5 -2 -3 4 ठीक है then how to solve by using cross multiplication 20 minus 2 into -3 plus 6 20 minus 6 किती ना 40 ठीक है 20 minus 6 40 ठीक फर्स्ट रो झाला आता सेकंड रो 5 कुठल्या रो मध्ये सेकंड रो फर्स्ट कॉलम सो 5 चा माइनस केला नोट करणार आपण m21 minus of 5 ठीक है मग 5 कुठे दिसतोय सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट रिमेनिंग एलिमेंट्स -1 0 4 1 then solve -1 into 1 -1 -4 into 0 0 -1 -0 -1 ठीक है then -2 second row second column so minus denoted by m22 minus of -2 चा माइनस करायचा तर -2 कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम्स मध्ये सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट रिमेनिंग एलिमेंट्स 2 0 -3 2 0 -3 1 then solve 2 into 1 2 minus 3 into 0 0 2 minus 0 2 ठीक है the next 3 for second row third column so 3 चा माइनस काय नोट करणार तुम्ही m23 minus of 3 so delete 3 कुठे दिसतोय second row third column remaining elements 2 -1 -3 4 then solve 4 into 2 8 minus 1 into 3 3 so 8 minus 3 5 ठीक है then next third row साठी -3 third row first column so denoted by m31 minus of
-3. ठीक आहे. सो डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम्स. सगळ्या एलिमेंट साठी तीच प्रोसिजर. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट, रिमेनिंग एलिमेंट्स -1 0 -2 3. Then -1 into 3 -3 minus remaining cross -2 into 0 0 -3. ठीक है. सेम प्रोसीजर 4 कुठे दिसतोय? थर्ड रो सेकंड कॉलम. सो डिनोटेड बाय M32. So minus of 4. So delete third row second column 4 चा रो आणि 4 चा कॉलम डिलीट. उरलेले एलिमेंट्स 2 0 5 3. Then solve determinants of order 2 by using cross multiplication. 6 minus 0 6. ठीक है. Then 1. So 1 चा माइनस कुठला रो आहे? थर्ड रो थर्ड कॉलम M33. So minus of 1. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये समजण्यासाठी लिहितोय. ब्रॅकेट मध्ये नाही तरी चालेल. M33 मध्ये तरी कळायला पाहिजे थर्ड रो थर्ड कॉलम म्हणजे या 1 चा माइनस आहे. So delete that one and that column, remaining elements 2 minus 1 5 minus 2. ठीक है. Then solve -4 minus -5. So that minus plus. So किती ना -4 plus 5 plus 1. So these are the minors of elements. 9 elements है तर 9 minors आले. ठीक है. आणि मायनस सोबत तुम्ही डायरेक्टली फाइंड आउट करू शकता कोफॅक्टर्स. ज्याला मायनस फाइंड आउट करता येतात त्याला कोफॅक्टर सुद्धा फाइंड आउट करतात. कारण मायनस आणि कोफॅक्टर्स मध्ये काहीच डिफरन्स नाहीये. फक्त जिकडे रो आणि कॉलमची ऍडिशन ऑड होते तिथं फक्त आपल्याला साइन बदलून लिहायचं. मायनसचं प्लस प्लसचं मायनस. ठीक आहे. मायनस कळाले. आता कोफॅक्टर्स आपण फाइंड आउट करू. कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. ठीक है. सो M11. सो कोफैक्टर ऑफ फर्स्ट कॉलम था C11 C12 फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम C12 C22 C23. ठीक है. देन थर्ड रो चे काय ना कोफैक्टर थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम एंड थर्ड रो थर्ड कॉलम. ठीक है. हे झाले कोफॅक्टर डिनोटेड बाय कॅपिटल C11 C12 C13. आता रो आणि कॉलमची ऍडिशन कुठे ऑड होते ते आपण इथं 1 1 plus 1 2 even 1 plus 2 3 even or odd. ठीक है. 1 plus 3 4 even or odd even. 2 plus 1 3 even or odd. ठीक है. जिकडे ऑड होते तिकडे मी अंडरलाइन करतो. 2 plus 2 4 even or odd even. 2 plus 3 5 even or odd. 3 plus 1 4 even or odd even. 3 plus 2 5 even or odd and 3 plus 3 6 even or odd even. ज्या चार ठिकाणी अंडरलाइन केले तिथेच फक्त रो आणि कॉलमची ऍडिशन काय होते? ऑड. तिथे फक्त मायनस आणि कोफॅक्टरचे एलिमेंटचं साइन बदलायचं. बाकीच्या सगळ्या ठिकाणी मायनस आणि कोफॅक्टर्स कशा असणार आहे? सेम. M11 जो आला तो C11 येणार. किती M11 -4. C12 काय? M12 किती आला? 14. पण इथे ऍडिशन रो आणि कॉलमची ऑड होते म्हणून इथे साइन बदलून लिहायचं. +14 चं इथे काय आहे फॅक्टर मध्ये -14. देन C13 जो M13 आहे तो C13 असणार. देन C21 जो M21 आहे तो C21 असणार. पण इथे ऍडिशन रो आणि कॉलमची ऑड होते म्हणून -1 चं काय लिहावं लागेल? +1. देन 2 C22 जो M22 आहे तो C22 असणार. इथे काही बदलणार नाही. देन C23 इथं ऑड होते इथं +5 आहे M23 तर इथं साइन चेंज करून घ्यावं लागेल तुम्हाला. किती येणार? -5. देन 31 4 इथं -3 तर C1 पण काय असणार आहे? -3. C32 M32 किती आहे? 6 पण C32 3 + 2 5 होते म्हणून साइन चेंज करून -6. ठीक आहे. आणि ते 3 + 3 C33 M33 सेमच असणार आहे 1. So these are the minors and cofactors of elements or determinants of order. ठीक आहे. मायनस फक्त व्यवस्थित फाइंड आउट करा कारण ज्याला मायनस फाइंड आउट करता आले त्याला कोफॅक्टर सुद्धा फाइंड आउट करता येतात.
का? कारण मायनस आणि कोफॅक्टर्स काहीच नाही, मायनस अँड कोफॅक्टर्स आर सेम बट ऍडिशन ऑफ रो अँड कॉलम इज ऑड, देन साइन विल बी चेंज. इकडे प्लस असेल मायनस याचा तर कोफॅक्टर मध्ये ते मायनस लिहावं लागेल, मायनस असेल तर काय लिहावं लागेल प्लस. बाकी सगळ्या ठिकाणी मायनस आणि कोफॅक्टर्स कसे असतात सेम. क्लिअर आहे सगळ्यांना? सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन.